नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बल्लारपूर नगर परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची सभा बल्लारपूर येथील साईबाबा प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला शैक्षणिक बाबीत चर्चा होत असताना अचानक 2 शिक्षकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेत एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दिलीप आत्राम नावाच्या शिक्षकाला मुख्याधिकाऱ्यांनी निलंबित केल्याची घटना 26 एप्रिल रोजी घडली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका युवतीचे तिला आवडणाऱ्या मुलासोबत लग्न ठरले होते, परंतु लग्नाच्या 1 दिवसापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली आणि गावात शोककळा पसरली. वैशाली हिचे गावातीलच एका मुलावर प्रेम होते आणि त्याच्यासोबतच तिचे लग्न जोडले, परंतु 8 दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आले, परंतु तब्येत अजूनच खालावत गेली आणि अखेरीस नागपूर येथील एम्स रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. गडचिरोली जिल्ह्यात अगोदरच रानटी हत्तींनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये पहिलेच दहशतीचे वातावरण आहे. त्यातल्या त्यात दोघांचे प्राण हत्तींनी घेतल्याने नागरिक आधीच दहशतीत वावरत आहे. अशातच भामरागड तालुक्यातील पुसिंगटोला येथे सरपण जमा करण्याकरिता गेलेल्या 3 महिलांवर 3 अस्वलांनी प्राणघातक हल्ला केला. महिलांनी आरडाओरड केल्याने ते अस्वल पळून गेले. या प्रकरणामुळे नागरिक अधिकच धास्तावलेले आहेत. लोकसभा निवडणुकीचे परिणाम काय असतील आणि सर्वत्र सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यामुळे सट्टेबाजीला ऊत आला असून यावर आळा घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. यातलाच एक भाग गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमध्ये बालाजी गेस्ट हाऊस येथे IPLचा जुगार सुरू असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी तिथे धाड टाकली आणि IPL वर जुगार खेळणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल केला. चंद्रपूर मूल मार्गावर नेहरू नगर जवळ विरुद्ध दिशेने दुचाकी वाहन चालवणाऱ्या 18 वर्षीय सुमित हलदारने एका टँकरला कट मारला, परंतु त्याच वेळेस समोरून दुसरी दुचाकी त्याच्या वाहनात येऊन धडकली. यामध्ये सुमित वाहनासहित रस्त्यावर आदळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष कामगिरीबाबत पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 2 अधिकारी आणि 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे या दोघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. खेडी ते गोंडपिंपरी या महामार्गाचे काम गेल्या मागील 5 वर्षापासून सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम या रस्त्याचे झाले आहे. जागोजागी रस्त्यात गड्डे पडले असून अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदार आणि बांधकाम विभागातील अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळेच अजूनपर्यंत हा रस्ता पूर्णत्वास गेला नाही. यामध्ये आर्थिक देवाणघेवाण महत्त्वाची ठरली आहे का अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने रस्त्यात पडलेल्या गड्ड्यांवर बेशरमची झाडे लावली आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात झपाट्याने वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे ताडोब्यातील 2 वाघांना NTCAच्या अनुमतीनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असून याकरिता ताडोबा प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ नाही व त्याचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी राज्याच्या वन विभागाने हे पाऊल उचलले आहे. यानंतर आणखी 6 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. माजरीपासून 4 किलोमीटर अंतरावर वणी-वरोरा मार्गावरील जगन्नाथ बाबा मठाजवळ एका युवकाने दुसऱ्या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याने तो युवक गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. गंभीर अवस्थेत असलेला धीरज घानोडे याच्यावर चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर आरोपी वेदांत हिकरे याला यवतमाळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. वणी शहरात चोरट्यांचा हैदोस प्रचंड प्रमाणात सुरू असून गावकरी त्यांच्या चोरीच्या प्रकरणामुळे त्रस्त झाले आहे. अशातच यवतमाळ मार्गावरील एका बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाची रखवाली करणारे रखवालदार यांची चोरट्यांनी काल निर्घृण हत्या केली आणि दुकानासमोरील सळाखीचे 4 बंडल उचलून पसार झाले. या घटनेमुळे नागरिकांत प्रचंड दहशत असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तेथील नागरिक करीत आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.